नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 13 नोव्हेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। त्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी शपथ घेतलेली आहे। तर पुढील प्रश्न होता, भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिल्या एकात्मिक चेक पोस्टचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर भूतान या। पुढील प्रश्न, दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो? तर 11 नोव्हेंबर या। पुढील प्रश्न होता, कोणत्या देशाने स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम SDS व्हिसा कार्यक्रम निलंबित करण्याची घोषणा केलेली आहे? तर कॅनडा या। पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर तय्यब इक्राम यांची। पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने अभिनेता सोनू सूदला पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे? तर थायलंड या। पुढील प्रश्न होता, संयुक्त राष्ट्रांची 29वी वार्षिक हवामान बदल परिषद म्हणजेच COP29 कोठे सुरू झाली? तर अझरबैजानमध्ये सुरू झाली। पुढील प्रश्न, मानवाधिकार आयोगाच्या सर्व सदस्यांनी अलीकडे कोठे राजीनामा दिलेला आहे? तर बांगलादेशमध्ये। पुढील प्रश्न, अंतराळ कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी अलीकडेच झिमसॅट-2 उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर झिम्बाब्वेने प्रक्षेपित केलेला आहे। यानंतर शेवटचा प्रश्न होता कालचा, नुकतीच फिक्कीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हर्षवर्धन अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर मित्रांनो, वळूयात आजच्या प्रश्नाकडे। तर आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच मॉरिशसचे नवे पंतप्रधान कोण झाले? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नवीन राम गुलाम। कोण आहेत? तर नवीन राम गुलाम। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी संसदीय निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे। तर 2017 पासून ते देशाचे पंतप्रधान होते। तर विरोधी पक्षनेते नवीन राम गुलाम हे तिसऱ्यांदा त्यांच्या आघाडी अलायन्स ऑफ चेंजचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहे। तर यानंतर आपण मॉरिशस विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। राजधानी आहे पोर्ट लुईस, चलन आहे मॉरिशस रुपया। आणि चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात आपण मॉरिशसच्या। तर भारताचा जनऔषधी उपक्रम सुरू करणारा पहिला देश कोणता? तर मॉरिशस हा देश। आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मॉरिशसमध्ये डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केलेली आहे। यानंतर पुढील दुसरा प्रश्न पाहून घेऊयात। तर उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लखनौ या। कोणत्या? लखनौ या शहरामध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच राजधानी लखनौमध्ये राज्याची पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस लॉन्च केलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी या डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवेत महिलांसाठी तिकिटावर 50% सवलतही जाहीर केलेली आहे। तर यानंतर आपण उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर राजधानी आहे लखनौ, मुख्यमंत्री सध्याचे योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत। आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य। ठीक आहे। यानंतर राज्य प्राणी आहे बारासिंग आणि राज्य पक्षी सारस। लोकसभेच्या एकूण 80 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत। यानंतर तिसरा प्रश्न, डिफेन्स स्पेस एजन्सी म्हणजे DSA चा पहिला अंतराळ सराव 2024 कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर डिफेन्स स्पेस एजन्सी पहिला अंतराळ सराव 2024 नवी दिल्लीमध्ये सुरू झाला। 3 दिवसांच्या अंतराळ सरावाचे उद्दिष्ट अवकाश आधारित मालमत्ता आणि सेवांची समज वाढवणे हा आहे। यानंतर पुढील चौथा प्रश्न, तर इंडियन रोड काँग्रेसच्या
83व्या वार्षिक अधिवेशनाचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रायपूर या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रायपूर येथे 83व्या इंडियन रोड काँग्रेसचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर नुकताच जागतिक न्यूमोनिया दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 12 नोव्हेंबर दिवशी जागतिक न्यूमोनिया दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर आपण नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर 1 नोव्हेंबरला पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा संपवण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 5 नोव्हेंबरला जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. 6 नोव्हेंबरला युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 7 नोव्हेंबरला छठ पूजा, बाल सुरक्षा दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, चंद्रशेखर व्यंकटरमण जयंती साजरा करण्यात आली. आणि 8 नोव्हेंबरला जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबरला राष्ट्रीय विधी सेवा दिवस, जागतिक स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. आणि 10 नोव्हेंबरला शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस आणि 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर 6वा प्रश्न पाहूया. तर नुकतेच शिगेरू इशिबा कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान या देशाचे. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जपानमध्ये लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते शिगेरू इशिबा यांची देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झालेली आहे. तर इशिबा देशाच्या 103व्या पंतप्रधान बनलेले आहेत. तर यानंतर जपानविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर राजधानी टोकियो, चलन येन आहे आणि सध्याचे पंतप्रधान शिगेरू इशिबा. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ग्लोबल सिटी इंडेक्स नुसार जगातील टॉप सिटी ब्रँड कोण बनला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी लंडन बनलेला आहे. कोण? तर लंडन. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर दुसऱ्या वार्षिक ब्रँड फायनान्स ग्लोबल सिटी इंडेक्समध्ये लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्क सिटीने शीर्ष 3 स्थाने कायम राखलेली आहेत. तर टोकियो आणि दुबईने टॉप 100 शहरांच्या ब्रँडमध्ये 4थ्या आणि 5व्या स्थानावर वाढ केलेली आहे. यानंतर पुढील 8वा प्रश्न, तर कोणत्या देशाच्या कोको गॉफने अलीकडेच 2024 WTA फायनल जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अमेरिका या. कोणत्या? तर अमेरिका या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अमेरिकाच्या कोको गॉफने चीनच्या झेंग किनाय वेनचा पराभव करून प्रथमच WTA म्हणजेच महिला टेनिस असोसिएशन फायनलचे विजेतेपद पटकावले आहे. तर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न पाहूया. तर रशियन व्यापार केंद्र भारतातील कोणत्या शहरात उघडण्यात आलेले आहे? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी दिल्ली या ठिकाणी. कोठे? तर दिल्ली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्यासाठी नवी दिल्लीतील भारतातील रशियन दूतावास, रशियन ट्रेड सेंटरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर उद्देश काय आहे? तर आर्थिक सहकार्याला चालना देणे हा उद्देश आहे. यानंतर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर राजधानी मॉस्को, चलन रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आहेत. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर कोणता देश गुंतवणूक, आकर्षण आणि रोजगार निर्मितीसाठी माइंडफुलनेस सिटी तयार करेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी भूतान हा देश. कोणता देश? भूतान हा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भूतान आर्थिक वाढ, आरोग्य आणि टिकाऊपणाला चालना देण्यासाठी 2500 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला गेलेफू माइंडफुलनेस सिटी म्हणजेच GMC बांधत आहे. यानंतर या प्रकल्पात इको टुरिझम, हरित जागा, वेलनेस सेंटर्स आणि वित्त, आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायांचा समावेश देखील आहे. यानंतर भूतानविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी थिंकू, चलन आहे भूतानी नेगू लाट्रम. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता.
ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.